Hello everyone. Today I will teach you implementation of queue. In the previous lecture we can explain queue operation, queue basic operation and how to insert data in queue and how to delete and what operation perform on queue. In that lecture we can explain implementation of queue. The implementation in that point we can explain in details program and based on previous operation when we perform in a queue. Okay, let's start. Using the Python list we can implement queue. Okay, so आपण मागच्या लेक्चरमध्ये जे बघितले बेसिक ऑपरेशन कुठलं कुठलं होतं तर क्यू इज एम्प्टी लेंथ एन क्यू डी क्यू एन क्यू आपण ऑपरेशन आणि हे फंक्शन यूज करून आपण काय करतो तर क्यूमध्ये डेटा इन्सर्ट करतो आणि डी क्यू यूज करून आपण काय करतो क्यूमधला डेटा हा डिलीट करतो. ठीक आहे, आपल्याला क्यूचे बेसिक ऑपरेशन माहीत आहेत. क्यूला दोन एंड आहेत, रेअर अँड फ्रंट. त्याच्यानुसार आपण डिलीट आणि इन्सर्ट हे वेगवेगळ्या एंडला दोन्ही ऑपरेशन परफॉर्म करतो. आणि आपण स्टॅक पण चेक केलं आहे, स्टॅक डेटा स्ट्रक्चर पण स्टडी केलं आहे. त्याच्यामध्ये काय करतो, एकच ऑपरेशन इन्सर्ट म्हणजेच पुश आणि पॉप जे ऑपरेशन आपण स्टॅकमध्ये परफॉर्म करतो ते स्टॅकच्या एका एंडला होतं, तसं क्यूमध्ये वेगवेगळे डिलीट आणि इन्सर्ट ऑपरेशन वेगवेगळ्या दोन्ही एंडला होतं. ठीक आहे, आपण हे फंक्शन जे बेसिक बघितले ते बेसिक फंक्शन यूज करून आपण इम्प्लिमेंटेशन करणार आहोत आणि एक प्रोग्राम बघूया, त्याच्यामध्ये कळेल. आणि जे टेबल आपण बघितलं त्या टेबलमध्ये क्यूमध्ये डेटा कसा इन्सर्ट होतो आणि कसा डिलीट होतो हे आपण बेसिक फंक्शन काय काय आहेत ते त्याचा स्टडी केलेला आहे. आता तेच फंक्शन आपण यूज करून एक प्रोग्राम बघूया आणि ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन ऑफ क्यू यूजिंग प्रोग्रामिंग कसं होतं बघूया. इथं आपण प्रोग्राम करताना लिस्ट यूज करणार आहोत. इम्प्लिमेंटेशन ऑफ क्यू यूजिंग लिस्ट और लिंक लिस्ट दोन्ही पद्धतीनं होतं. आता आपण सध्या लिस्ट यूज करणार आहोत. ठीक आहे, तर लेट्स स्टार्ट. पहिला काय करावं लागतो, एक क्लास क्रिएट करायचा. क्लास नेम काय आहे तर क्यू हा क्लास नेम आहे, तुम्ही काही पण घेऊ शकताय क्लास नेम. ठीक आहे, त्याच्यामध्ये फंक्शन चेक केला तर इनिशियली इनिट नावाचं फंक्शन आहे. आपण OOP स्टडी केलेलं आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. आपल्याला माहीत आहे इनिट फंक्शन कशासाठी यूज करतो, टू इनिशियलाइज इन्स्टन्स ऑफ अ क्लास. ह्याच्यामध्ये आपण एक आयटम नावाचा व्हेरिएबल घेतला आहे आणि आयटम ह्या व्हेरिएबलला लिस्ट इनिशियली एम्प्टी ही डिक्लेअर केले आहे. म्हणून काय केलं आहे, इनिट ह्या फंक्शनमध्ये सेल्फ डॉट आयटम इज इक्वल टू एम्प्टी लिस्ट म्हणजे आपण आयटम नावाची एक लिस्ट क्रिएट केली. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट फंक्शन बघा, डेफ इज एम्प्टी ब्रॅकेटमध्ये सेल्फ हा पॅरामीटर आपण का यूज करतो हे आधीच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा त्या फंक्शनमध्ये काय केलं आहे, इज एम्प्टी हे फंक्शन कशासाठी यूज करतो तर आपण क्यूमध्ये डेटा आहे का नाही चेक करण्यासाठी इज एम्प्टी हा फंक्शन यूज केला जातो. जर डेटा प्रेझेंट असेल तर ह्याचा आउटपुट काय असेल, ट्रू असेल, अदरवाईज फॉल्स असेल. ह्या फंक्शनमध्ये आपण काय करणार आहे, जस्ट रिटर्न त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, रिटर्न सेल्फ डॉट आयटम इक्वल टू लिस्ट. जर क्यूमध्ये काय इक्वल टू लिस्ट ही काय आहे, एम्प्टी आहे. इक्वल टू जर एम्प्टी असेल तर आउटपुट आपलं काय असेल ते चेक करणार आणि आपल्याला आउटपुट मिळणार आहे. म्हणजेच क्यूमध्ये जर प्रेझेंट असेल तर डेटा आउटपुट ट्रू असेल, अदरवाईज फॉल्स असेल. ठीक आहे, इज एम्प्टी कशासाठी वापरतो का आलं, क्यूमध्ये डेटा आहे का नाही चेक करण्यासाठी. नेक्स्ट पुन्हा एक फंक्शन त्या क्लासमध्ये लिहिलं आहे, डेफ ENQ फर्स्ट पॅरामीटर सेल्फ कॉमा आयटम. तर आयटम हा पॅरामीटर इथं पास केला आहे कारण आपण क्यूमध्ये एखादा आयटम किंवा एखादा इलेमेंट इन्सर्ट करणार आहेत. ENQ हे फंक्शन आपण इन्सर्ट इलेमेंट इन क्यू करण्यासाठी आपण वापरतो. ठीक आहे, म्हणून आयटम हा पॅरामीटर पास केला आणि कोलन दिलं. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, सेल्फ डॉट आयटम डॉट इन्सर्ट ब्रॅकेटमध्ये 0 कॉमा आयटम. 0 काय आहे तर 0th इंडेक्सला म्हणजे क्यू जर तुम्ही चेक केला, क्यूची जर तुम्ही डायग्राम बघितली, मी मागच्या लेक्चरमध्ये त्याची एक ॲबस्ट्रॅक्ट डायग्राम दाखवले. त्याच्यामध्ये क्यू हा इन्सर्ट होताना 0th लोकेशनपासून सुरू होतं अप टू सो ऑन. आपण जोपर्यंत इलेमेंट इन्सर्ट करतो त्यावेळेस इलेमेंट ॲड होत जातात म्हणजेच अपेंड होत जातात. मग इथं आपण काय करतो, काय करणार आहे, सेल्फ डॉट आयटम म्हणजेच काय, आयटम नावाच्या लिस्टमध्ये
डॉट इन्सर्ट म्हणजे आयटम नावाच्या लिस्टमध्ये इलेमेंट इन्सर्ट हो आणि त्याची फर्स्ट लोकेशन ही 0th लोकेशन असणार आहे आणि जो काही इलेमेंट फर्स्ट ॲड करणार तो क्यूमध्ये इन्सर्ट होणार आहे. आणि त्याच्यानंतर प्रिंट आयटम म्हणजे क्यूमध्ये जे काही तुम्ही इलेमेंट इन्सर्ट करत जाणार ते प्रिंट आयटम ते प्रिंट होणार. ठीक आहे, म्हणजे 4 5 6 7 8 9 अप टू सो ऑन काही पण जे इलेमेंट तुम्ही प्रिंट करताय ते प्रिंट होत जाणार. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा एक फंक्शन डिक्लेअर केलं डेफ. फंक्शन कसं करतो स्टार्टिंगला डेफ आणि फंक्शन नेम. इथं फंक्शन नेम काय आहे, आपण डी क्यू जे ऑलरेडी आहे फंक्शन सांगितलेलं ते यूज केलं डी क्यू आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं आहे सेल्फ हा पॅरामीटर लिहिला आहे, कोलन दिलं आणि फंक्शन आपलं इथं कंप्लीट झालं. फंक्शन लिहिलं त्याच्यानंतर त्या फंक्शनमध्ये पुन्हा काय केलं रिटर्न सेल्फ डॉट आयटम डॉट पॉप. सेल्फ डॉट आयटम डॉट पॉप म्हणजे काय, त्या क्यूमध्ये म्हणजे ती क्यूचं नाव काय आहे म्हणजे ते आपण क्यू काय केलं आहे लिस्ट आयटम नावाची लिस्ट क्रिएट केले, त्याच्यामध्ये पॉप होणार इलेमेंट आणि जो पॉप होणार इलेमेंट तो काय करणार आपण रिटर्न करणार म्हणजेच रिमूव्ह करणार. त्याच्यासाठी आपण रिटर्न सेल्फ डॉट आयटम डॉट पॉप ही लाईन लिहिली आहे. ठीक आहे, का आलं. त्याच्यानंतर जे काही एलिमेंट तुम्ही रिमूव्ह करतात ते सगळे डिलीट होतात आणि ते तुमचे काय डिलीट आहेत ते दिसणार तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी एक फंक्शन आहे डेफ साईज ब्रॅकेटमध्ये सेल्फ कोलन ब्रॅकेट कंप्लीट कोलन आणि त्या फंक्शनमध्ये काय केलं आहे जस्ट रिटर्न केलं आहे लेन फंक्शन यूज केलं आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये सेल्फ डॉट आयटम म्हणजे आयटम नावाच्या लिस्टमध्ये जेवढे इलेमेंट प्रेझेंट असेल तेवढी त्या क्यूची लेंथ असणार आहे म्हणजे साईज असणार आहे म्हणून आपण लेन फंक्शन यूज केले. ठीक आहे, आता आपले एकूण जे काही आहेत फंक्शन डिक्लेरेशन इज एम्प्टी ENQ DQ आणि क्लासला यूज केलेलं फंक्शन कुठलं आहे साईज आहे. हे फंक्शन आपलं सगळं फंक्शन आपण डिक्लेअर करून झाले. आता त्याच्यानंतर हा आपला क्लासमध्ये एवढे फंक्शन डिक्लेअर केले. ठीक आहे, आता आपण काय करणार आहोत नेक्स्ट लाईनला ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे. ऑब्जेक्ट कसा क्रिएट करतो, व्हेरिएबल नेम इक्वल टू क्लास नेम आणि ओपनिंग क्लोजिंग राउंडेड ब्रॅकेट. ओके, इथं आपण काय केला क्यू नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि त्या ऑब्जेक्ट थ्रू आपण क्लासमधले फंक्शन ॲक्सेस करणार आहोत. ठीक आहे, तर क्यू डॉट ENQ काय केलं क्लासमध्ये ENQ आणि ENQला तुम्ही चेक केला फंक्शनला तर ENQला आयटम नावाचं पॅरामीटर आहे म्हणजेच आपण जे फंक्शन कॉलिंग करताना एक पॅरामीटर एखादा नंबर असेल किंवा एखादं स्ट्रिंग असेल पास करावी लागणार आहे. ठीक आहे, तर ENQ 4 हा पॅरामीटर म्हणजे 4 हे आयटम क्यूमध्ये आपण इन्सर्ट केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा एकदा काय केलं आहे क्यू डॉट ENQ पुन्हा ENQ फंक्शन कॉल केलं आहे. ENQमध्ये फंक्शन कॉल केलं तर सेल्फ डॉट आयटम डॉट इन्सर्ट इनिशियली जे इन्सर्ट करणार ते 0th लोकेशनला इन्सर्ट होणार आणि त्याच्यानंतर प्रिंट आयटम म्हणजे जे काही तुम्ही इलेमेंट इन्सर्ट करणार ते प्रिंट होणार. इनिशियली आपण 4 हा इलेमेंट इन्सर्ट केला आहे म्हणजे ENQ हे फंक्शन कॉल होणार. स्टार्टिंगला बघा तुमचं जर तुम्ही ज्यावेळी ऑब्जेक्ट क्रिएट करताय ऑब्जेक्ट क्रिएट केल्या कुठलं फंक्शन कॉल होत असेल तर इनिट हे फंक्शन कॉल होते. माहीत आहे आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग स्टडी केलं आहे. ज्यावेळी ऑब्जेक्ट क्रिएट होतो त्यावेळी ऑब्जेक्ट क्रिएट केल्या इनिट ही मेथड ॲटोमॅटिकली कॉल होते, त्याला कॉल करण्याची गरज नाही. तुम्ही जर बाकीची चेक केला तर ENQ DQ साईज हे फंक्शन आहेत त्याला ऑब्जेक्ट थ्रू कॉलिंग करण्याची गरज भासते. पण इनिट हे फंक्शन आहे इनिटलाच आपण कन्स्ट्रक्टर पण म्हणतो आणि कन्स्ट्रक्टर कधी कॉल होतं तर ज्यावेळी आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो ऑब्जेक्ट क्रिएट केल्या इनिट हे फंक्शन ॲटोमॅटिकली कॉल होतं. म्हणजे ज्यावेळी तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करताय तेव्हा तुमचं इनिट फंक्शन कॉल होणार. त्याच्यानंतर सेल्फ डॉट आयटम इक्वल टू लिस्ट म्हणजे तुमची आयटम्स नावाची एक लिस्ट एम्प्टी लिस्ट क्रिएट होणार. त्याच्यानंतर तुम्ही काय करताय स्टेप वाईज ENQ हे फंक्शन कॉल करणार पुन्हा तुमचं मूव्ह होणार. ENQ क्लासमध्ये येणार क्लासमध्ये इनिट आहे इनिशियली आयटम नावाची लिस्ट क्रिएट होते. त्याच्यानंतर आपण डेफ क्यू डॉट ENQ केला आहे म्हणजे आपण जम्प करणार. ENQमध्ये काय आहे सेल्फ डॉट आयटम डॉट इन्सर्ट कुठला इन्सर्ट केला इलेमेंट 4 इनिशियली 4 हा इलेमेंट इन्सर्ट केला तर तुमच्या 0th लोकेशनला 4 हा आयटम इन्सर्ट होणार आणि प्रिंट आयटम म्हणजे प्रिंट 4 होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा काय केलं क्यू डॉट ENQ पुन्हा काय इन्सर्ट केला आहे डॉग म्हणजे सेकंड नंबरला डॉग हा आयटम
प्रिंट होणार आहे. थर्ड नंबरला पुन्हा काय केलं आहे, EN Q 5 म्हणजे 5 हा इलेमेंट इन्सर्ट होणार, त्याच्यानंतर 6 हा इलेमेंट इन्सर्ट होणार. तर तुम्ही चेक केला तर इथं आपण इन्सर्ट काय केलं आहे, क्यूमध्ये 4 डॉग 5 6 हे इलेमेंट काय केलं आहे आपण क्यूमध्ये इन्सर्ट केलं आहे. त्याच्यानंतर काय केलं आहे, प्रिंट साईज म्हणजे क्यूची काय साईज आहे ती प्रिंट करणार आहोत. साईज केलं डबल कोट्समध्ये लिहिलं आहे कारण ही स्ट्रिंग आहे, म्हणजे हा आपण काय करतो जस्ट कळण्यासाठी आपण इथे साईज हे यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर कॉमा देऊन क्यू डॉट साईज हे फंक्शन कॉल केलं आहे. साईज फंक्शन कॉल केलं की काय होणार, रिटर्न लेंथ सेल्फ डॉट आयटम म्हणजे सेल्फ डॉट आयटम्स नावाच्या लिस्टमध्ये केवढे इलेमेंट आहेत त्याच्यावर त्याची साईज डिपेंड आहे आणि ती जेवढे इलेमेंट तेवढी तुमच्या क्यूची साईज प्रिंट होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, प्रिंट क्यू डॉट इज एम्प्टी क्यू हा जर तुम्ही फंक्शन कॉल केला तर इज एम्प्टीमध्ये कसं जाणार, रिटर्न सेल्फ डॉट आयटम्स इक्वल टू एम्प्टी आहे का नाही. जर क्यूमध्ये डेटा असेल तर ट्रू येणार, अदरवाईज क्यूमध्ये जर डेटा नसेल म्हणजे काही इलेमेंट इन्सर्ट केलेले नसेल तर ह्याचं आउटपुट फॉल्स येणार आहे. ठीक आहे. लास्टला बघा क्यू डॉट ENQ पुन्हा एक काय केलं आहे, 8.4 ही फ्लोटिंग व्हॅल्यू क्यूमध्ये इन्सर्ट केले आहे. ठीक आहे. आता क्यूमध्ये टोटल इन्सर्ट किती झाले, 4 डॉग 5 6 अँड 8.4 हे इलेमेंट क्यूमध्ये इन्सर्ट केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रिंट डिलीट डॉट आयटम कॉमा करून काय केलं आहे, डबल कोट्समध्ये हे एक स्ट्रिंग लिहिलं आहे डिलीटेड आयटम करण्यासाठी आणि कॉमा करून क्यू डॉट DQ हे DQ फंक्शन कॉल केलं तर तुम्ही कर्सर तुमचा जंप होणार, DQ फंक्शन कॉल होणार. DQ फंक्शनमध्ये काय आहे ते एक्झिक्यूट होणार, काय आहे तर रिटर्न सेल्फ डॉट आयटम डॉट पॉप. ठीक आहे. पॉप होणार इलेमेंट कुठले पॉप होणार आहे तुम्हाला माहीत आहे, क्यूमध्ये फर्स्ट इन फर्स्ट आउट ही क्यूची काय आहे पॉलिसी आहे. जो इलेमेंट क्यूमध्ये फर्स्ट आला आहे तो डिलीट होताना फर्स्ट डिलीट होणार. तुम्ही जर चेक केला तर क्यूमध्ये 4 हा इलेमेंट फर्स्ट इन्सर्ट झाला आहे तर डिलीट होताना DQ जर तुम्ही कॉल करत असाल फंक्शन तर जो फर्स्ट इलेमेंट क्यूमध्ये इन्सर्ट झाला आहे तो डिलीट होणार, म्हणजेच इथं 4 हा इलेमेंट डिलीट होणार. त्याच्यानंतर प्रिंट डिलीट आयटम पुन्हा एकदा एक क्यू डॉट DQ फंक्शन कॉल केलं आहे म्हणजे सेकंड नंबर जो सेकंड आलेला तो डिलीट होणार, कारण जो आता सेकंड आला आहे तो आता फर्स्ट असणार आहे कारण आपण 4 हा इलेमेंट पॉप केला आहे. त्याच्यानंतरचा जर तुम्ही फर्स्ट चेक केला जो आलेला आहे त्याची प्रायोरिटी जर बघितला तर जास्त आहे, म्हणजे डॉग हा सेकंड नंबरला आला आहे, आता तो डिलीट होताना जाणार कारण 4 हा डिलीट झालेला आहे. त्याच्यानंतर फर्स्ट चेक केला तर राहणार क्यूमध्ये डॉग हा फर्स्ट येणार, तो डिलीट होणार. ठीक आहे. नेक्स्ट बघा, प्रिंट क्यू डॉट साईज. आता पुन्हा आपण काय करतो, क्यूची साईज चेक केली आहे. ठीक आहे. तर तुम्ही चेक केला तर तुमचा आउटपुट काय प्रिंट होणार आहे, 4 5 6. ओके, 4 सॉरी ते डॉग प्रिंट करायचं राहिलेलं आहे माझ्या आउटपुटमध्ये, पण तुम्हाला कळेल की काय काय येणार आहे आउटपुटचं. 4 डॉग 5 6 हे तुमचं आउटपुट येणार आहे. त्याच्यानंतर क्यू डॉट साईजचं आउटपुट येणार आहे. साईज किती असेल प्रिंट केल्यानंतर 1 2 3 4 इलेमेंट इन्सर्ट केले म्हणजे क्यूची साईज किती असणार आहे 4. प्रिंट क्यू डॉट इज एम्प्टी आहे का नाही, कारण क्यूमध्ये आपला डेटा प्रेझेंट आहे म्हणून ह्याचं आउटपुट काय असणार आहे, ट्रू असणार आहे. ठीक आहे. इज एम्प्टी आहे का नाही, तर क्यूमध्ये डेटा आहे म्हणजे ह्याचं आउटपुट काय असणार, फॉल्स असेल. का आलं, डेटा प्रेझेंट असेल की नाही हे चेक करण्यासाठी आपण इज एम्प्टी फंक्शन यूज करतो. ठीक आहे. इज एम्प्टीचा आउटपुट काय असेल, फॉल्स. का, कारण क्यूमध्ये आपला डेटा प्रेझेंट आहे म्हणून ह्याचं आउटपुट फॉल्स असणार आहे. पुन्हा ENQ केले म्हणजे 8.4 इथं बघा तुम्ही चेक केलं तर 8.4 प्रिंट झाले आणि त्याच्यानंतर फंक्शन जे आपण कॉल केले डिलीटचे क्यू डॉट DQमध्ये तुम्ही चेक केला तर कुठले कुठले आहेत, 4 आणि डॉग येणार. हे 2 आयटम आपल्याला डिलीट झालेले दिसणार आहेत. ठीक आहे. तुम्ही प्रोग्राम करून बघा, तुम्हाला आउटपुट काय आहे ते सगळं कळेल आणि प्रोग्रामचे बेसिक यूज जे आपण फंक्शन बघितलेत क्यूचे ते सगळे यूज करून आपण एक सिंपल प्रोग्राम केलेला आहे तो पण कळेल. ठीक आहे. बाकीचे पॉईंट नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.